मस्त कुरकुरीत झालं ना सँडविच. असं ते कॉलेज कट्ट्यावर कसं आपण क्रिस्पी सँडविच खायचो, त्याच्यासोबत तो कटिंग चहा, एक चहाचा घोट आणि त्याच्यासोबत एक सँडविचचा घास. मग तो मैत्रिणीमध्ये अर्ध-अर्ध करून खायला सँडविच बरं पडायचं, हो की नाही? आज तुम्हाला कॉलेज कट्ट्यावरची आठवण येईल असंच एक सँडविचची रेसिपी सांगणार आहे. एकदम करायला सोपी आहे बरं का. एकदा सारण करून ठेवलं की पटकन तयार होते. तुमच्याकडे जर कॉलेज कट्ट्यावरच्या काही आठवणी असतील ना, म्हणजे कॅन्टीनमधल्या, तर कमेंटमध्ये मला लिहून कळवा. आणि ही रेसिपी शिकायची असेल, कॉलेजच्या आठवणींमध्ये पुन्हा जायचं असेल, तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत स्वीटकॉर्न सँडविच. असं ग्रिल केलेलं ते स्वीटकॉर्न सँडविच आहे ना, खूप मस्त लागतं. याला कॉर्न मेयो सँडविच असं सुद्धा म्हणतात. आणि सँडविचमध्ये तुम्हाला माहिती आहे का, बऱ्यापैकी आपण तेच जिन्नस वापरतो. फक्त एक कुठला तरी पदार्थ बदलतो आणि त्या सँडविचची चव पहिल्यापेक्षा खूप वेगळी येते. हीच त्या सँडविचची खासियत आहे. दुसरं म्हणजे सँडविचचं हे एकदा आतलं फिलिंग तयार झालं की नाही, की त्याच्यानंतर सँडविच अगदी आपण 2 मिनिटामध्ये करू शकतो. तर पटकन एकदम सोपी रेसिपी आहे. एकदम कॉलेजच्या दिवसांमध्ये तुम्हाला घेऊन जाणारी आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. काही कॉलेजच्या आठवणी असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करूया. तर हे स्वीटकॉर्न सँडविच करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप स्वीटकॉर्न, 1 कप हिरवी आणि लाल शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे, 2 छोटे कांदे बारीक चिरलेले आहेत, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, थोडीशी कोथिंबीर, अर्धा ते पाव चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ, 2 ते 3 टेबलस्पून मेयोनीज घेतलेलं आहे, बटर लागणार आहे ब्रेड भाजण्यासाठी आणि लागणार आहेत सँडविच ब्रेड. साहित्य बघितलं. आता आपल्याला पहिल्यांदा हे स्वीटकॉर्न्स उकळून घ्यायचे. तर इथं मी पाणी उकळायला ठेवले, यामध्ये घालायचे स्वीटकॉर्न. तुमच्याकडे जर फ्रोझन कॉर्न असतील तर ते सुद्धा गरम पाण्यामध्ये टाकून ठेवा. ते उकळण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी उकळून मग फ्रीज केलेले असतात. त्याला मिक्स करूया आणि याला 5 मिनिटं खळखळ उकळून घेऊ. तर आपण स्वीटकॉर्न 5 मिनिटं उकळून घेतले. गॅस बंद करूयात आणि हे स्वीटकॉर्न गाळणीने गाळून पाणी वेगळं करायचं आणि यांना पूर्ण गार होऊन देऊ. चला, स्वीटकॉर्न उकळून ठेवलेले आहे. आता आपण याचं फिलिंग करायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये घ्यायचे 2 चमचे बटर. गॅस कमी करायचा आहे. बटर अजून थोडं थोडं मेल्ट व्हायला लागलं की मगच यामध्ये घालायचं आहे लसूण. बटर खूप जास्त वितळून देऊ नका, नाहीतर मग ते लगेच करपतं. आणि लसूण असा बटरसोबतच असा हलक्या आचेवर परतला ना की छान लागतो, क्रीमी टेक्स्चर येतं. लसूण 2 मिनटं मंद आचेवर परतूया. आहा, लसूण मस्त परतला गेला आहे. त्या बटरमधला लसणाचा स्मेल खूप भारी येतो. यामध्ये घालूया चिरलेला कांदा आणि शिमला मिरची. आता इथे आपल्याला गॅस करायचा आहे मोठा आणि यांना 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. कांदा शिमला मिरची आपल्याला खूप मऊ करायची नाही, त्यामुळे मोठ्या आचेवरच 2-3 मिनटं परतायचं आहे. चला, तर आपण कांदा शिमला मिरची मस्त परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूया मिरपूड आणि मीठ. थोडीशी कोथिंबीर पण घालू आणि याला मिक्स करूया. गॅस मोठाच ठेवला होता, त्यामुळं बघा भाज्यांना अजिबात पाणी सुटलं नाही आणि त्या अशा मऊ झाल्या नाहीत. नाहीतर गॅस कमी असेल तर भाज्यांना पाणी सुटून त्या मऊ होतात. तर चला, मीठ मिरपूड मिसळलं. गॅस बंद करूयात आणि हे सारण एका भांड्यामध्ये काढून पूर्ण गार होऊन देऊ. तर चला, आपलं हे स्टफिंग पूर्ण गार झालेलं आहे. आता आपण काय करूयात, यामध्ये घालायचे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न जे पूर्ण गार आहे. त्याचबरोबर यामध्ये घालायचे मेयोनीज. तुम्हाला जसं कमी जास्त हवं तसं मेयोनीज घाला. यामध्ये अंड वापरलेलं मेयोनीज येतं, व्हेज येतं. तुम्हाला जे पाहिजे ते घालू शकता. हे व्हेज आहे. थोडंसं मीठ घालते कारण आपण स्वीटकॉर्न्स ॲड केले ना त्यासाठी. आणि याला मिक्स करून घेऊ. इथं मेयोनीज मी 2-3 चमचे घातलं आहे. तुम्हाला अजून जास्त घालायचं असेल तरी पण चालेल, आवडीप्रमाणे. किंवा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मेयोनीज येतात, त्यातलं तुमच्या आवडीचा कोणता पण फ्लेवर घ्या. तर हे घ्या, आपलं हे सँडविचचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता तुमच्याकडे जर हे स्टफिंग तयार असेल तर तुम्ही लगेच पटकन 2 मिनिटामध्ये सँडविच करू शकता. तर आता आपण काय करूयात, सँडविचचा ब्रेड घेतला आहे. कोणताही ब्रेड घ्या. इथं मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. त्याला बटर लावायचं. बटर असं सगळीकडनं एकसारखं लागलं ना की सँडविच व्यवस्थित भाजलं जातं. फक्त खूप पण बटर लावू नका. मी अगदी एक अर्धा चमचा बटर पसरवून लावलं. बटर मऊ केलेलं घ्यायचं. तर यामध्ये भरायचं आहे स्टफिंग. जेवढं पाहिजे तेवढं स्टफिंग भरायचं. आता अजून एक ब्रेड स्लाईस ठेवूया याच्यावर. या बाजूला पण बटर लावायचं. चला,
एका बाजूला बटर लावून घेतलं, सगळं आपण ह्याला सेट करून घेतलंय. ग्रिल करूया. तर सँडविच भाजण्यासाठी इथं मी हा ग्रिल पॅन ठेवलाय. असा नसेल साधा तवा पण चालतो. आता आपण काय करूयात, ही जी बटर लावलेली बाजू आहे ती खाली करायची. गॅस कमीच ठेवायचा. आता जोवर आपण गॅस कमी ठेवलाय, दुसऱ्या बाजूला बटर लावून घेऊ. साईडनी पण बटर लावायचं जरा. आणि तुम्हाला पाहिजे ना तर आपण जे फिलिंग केलं त्याच्यामध्ये तुम्ही चीज घातलं किसून तरी पण चालेल. चला आता गॅस आपण मध्यम करतोय आणि खालची बाजू मस्त क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायची. चला, एका बाजूने 2 मिनटं शेकलं, उलटून घेऊया. भारी झालंय ना. दुसरी बाजू पण अशीच मंद आचेवर शेकूया. तर चला, दुसरी बाजू पण मस्त क्रिस्पी झालेली आहे. सँडविच झालं सुद्धा, काढून घेऊया. चला, तर एक सँडविच आपलं करून झालंय. दुसरंही लगोलग करून घेतलं. याला पण मस्त कुरकुरीत असं भाजून घ्यायचं. तुमच्याकडे असा तवा नाही, प्लेन चालेल, किंवा ते असं बंद करायचं सँडविच मेकर येते की नाही, असं ते पण चालतं, किंवा इलेक्ट्रिकवालं पण चालतं. कुठलंही चालतं, कसंही करा, सँडविच चवीला चांगलंच लागणार. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त स्वीट कॉर्न मेयोनीजचं म्हणजेच कॉर्न मेयो सँडविच बघितलं, जे आपण ग्रिल करून केलं आहे. तुम्हाला कच्चं करायचं असेल, म्हणजे जर असं ग्रिल नाही करायचं तरी पण चालणार आहे, कारण आपण सगळं शिजवून घेतो ना, त्यामुळे न ग्रिल करता तुम्हाला जर खायचं असेल तरी पण चालेल. पण माझ्या मते ग्रिलवाला चवीला चांगलं तर लागतं. शिवाय ब्रेड कधी खाताना आपण जर तो भाजून खाल्ला तर जरा पचायला अजून हलका होतो. तसाही तो जडच असतो, पण अजून हलका होईल. तर मस्त गरम गरम कुरकुरी सँडविच तयार झालं आहे. कापून बघूया. काय मस्त दिसतंय बघा. तर अशा प्रकारे आज आपण इथं कॉर्न मेयो सँडविच बघितलं. तुम्हाला काही व्हेरिएशन्स करायचे तर याच्यातच मिक्स करून करा, थोडीशी चव बदलते, पण नक्की करून बघा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.